जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील शिष्य लक्षणं आपण बघत आहे. एक एक ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. शिष्य पाहिजे असं म्हणत समर्थ आपल्याला एक एक बारकावे सांगतायत. या प्रत्येक ओवीमधलं लक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणून आपण प्रत्येक ओवी बारकाईनं बघत चाललोय. प्रत्येक भागात एकच ओवी होईल असं काही नाही, पण शक्य तितकं खोलात जाऊन समर्थांना नेमकं काय सुचवायचं आहे याकडं आपण सूक्ष्मपणे पाहतोय. कालपर्यंत आपण 22 ओव्या पाहिल्या. 22वी म्हणजे कालची ओवी होती शिष्य पाहिजे साक्षपी विशेष. प्रयत्न विशेष पद्धतीनं पाहिजेत असं समर्थांनी काल सांगितलं. म्हणजेच विशेष अशा क्षेत्रात पाहिजेत, अर्थातच अध्यात्म साधनेत पाहिजेत. मग तिथे शिष्य पाहिजे परमदक्ष हे कसं आवश्यक आहे हेही आपण पाहिलं. आणि असा शिष्य अलक्ष असलेली आत्मवस्तू कसा पाहणारा असतो, म्हणजेच त्याच्या अनुभवासाठी कसा तयार होणारा असतो, हा विषय विस्तृतपणे पाहिला. हे जे समर्थ सांगत आहेत या सर्व लक्षणांमध्ये बारकावे आहेत. आपण जर अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपण फक्त हाडामासांनी बनलेलो असत नाही. पहा, आता हे वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा आपण याच्यावर क्षणिक का होईना विचार करतो की खरंच की आपण म्हणजे फक्त हाड आणि मांस नव्हे. मग हा विचार कुठे आला? हा विचार आपल्या मनामध्ये येतो. अशाच पद्धतीनं आपल्या आतमध्ये चित्त आहे, बुद्धी आहे, आपला अहंकार पण आहे. आणि हा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. माझं मन जसं असेल तसं माझ्या मित्राचं नसणार, माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं नसणार, असं प्रत्येकाच्या बाबतीत लागू आहे. हीच गोष्ट चित्ताच्या, बुद्धीच्या बाबतीतही लागू आहे. त्यामुळं जितक्या म्हणून व्यक्ती आहेत तितक्या प्रकृती जगात आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती. पण परमार्थामध्ये कसं आहे? परमार्थात सगळ्यांचं साध्य एकच आहे. व्यवहारात वेगवेगळी साध्य असतात. कोणाला धंदा करायचा असतो म्हणजे धंद्यांचेही प्रकार आहेत. कुणी कपड्याचा व्यवसाय करतो तर कुणी हिऱ्यांचा करेल, कुणी सोन्याचा करेल तर कुणी चपलांचा करेल. तर कुणाला स्वतःची नोकरी करायची असते, तर कुणाला कोणताही व्यवसाय न करता घरात बसून राहायचे असते. वेगवेगळ्या तऱ्हा आहेत, वेगवेगळी साध्य आहेत जीवनामध्ये. कोण शिकवतो तर कोण उत्तम शिक्षण घेतो. परिस्थिती समान फक्त परमार्थाच्या बाबतीत आहे, कारण परमार्थात एकच साध्य आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्या तर व्यवहारात अडचण येत नाही, कारण जो तो त्याच्या प्रकृतीप्रमाणे काहीतरी क्षेत्र निवडेल आणि त्यामध्ये कर्म करीत राहील. समजा मला लोकांना शिकवायला आवडतं ना, तर मग शिक्षक होईन मी. समजा मला धंदा करायला आवडत असेल तर तसं मी करेन. पण परमार्थामध्ये साध्य हे एकच आहे. त्यामुळे इथं वेगवेगळ्या व्यक्तींनी परमार्थाकडे वळणं वाटतं तितकं सोपं नाही. ती क्लिष्ट प्रक्रिया आहे, कारण प्रत्येकाचं चित्त वेगळं, अंतःकरण वेगळं, मन वेगळं, आवडीनिवडी वेगळ्या आणि चित्ताची धावसुद्धा वेगवेगळी. कुणी कमी अंतर्मुख असतो, जास्त बहिर्मुख असतो. कुणी जास्त अंतर्मुख असतो, कमी बहिर्मुख असतो. तर कुणी थोडा अंतर्मुख, थोडा बहिर्मुख. वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. म्हणून समर्थांनी शिष्य लक्षणं विस्तारानं सांगितली आहेत. प्रत्येकानं आपापला अंतर्मुख व्हावं आणि आपल्यातले दोष पाहावेत, कारण दोष तर सर्वांमध्ये असणारच आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण जन्माला आलेलो आहोत हेच आपलं उणेपण आहे. जन्म आहे याचा अर्थच कुठे ना कुठेतरी वासना राहिली म्हणून आपला जन्म झालेला आहे.
त्यामुळं आपल्यात दोष असणे या गोष्टीची खंत शिष्यानं कधी बाळगू नये. ते असणारच आहेत. ते जावेत किंवा घालवावेत याचा प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा आहे. मी बहिर्मुख आहे ना, हरकत नाही. तो दोष आहे खरा, पण त्या दोषाची खंत बाळगू नये. आज आता आपल्याला कळलं ना की अंतर्मुख असावं, तर कशा पद्धतीनं अंतर्मुख व्हावं याचा प्रयत्न करावा. तांदूळ निवडताना आपण काय करतो? तांदूळ पसरतो आणि पसरलेल्या तांदळामध्ये खडा शोधून काढतो. मग बोटाने तो बाजूला घेतो आणि बाहेर टाकतो. तसंच आपल्या जीवनाचं आहे. आजचा दिवस समजा उगवला आहे, तर एक साधक म्हणून, एक शिष्य म्हणून आपल्यात काय दोष आहेत हे जरा अंतर्मुख होऊन पाहावं आणि आजच्या दोषाचा खडा सापडला की तो काढून टाकावा. तांदूळ निवडताना काढलेले खडे आपण पुन्हा तांदळात घालून तांदूळ ठेवत नाही. ते खडे आपण टाकून देतो. तांदळांचा आणि त्या खड्यांचा आता काहीही संबंध नाही. तसंच आपल्या दोषांचा खडा आपण काढून टाकला की पुन्हा तो आपल्या आत घेऊ नये. इतकं जरी साधकानं केलं तरी पुष्कळ आहे. प्रत्येक दिवसागणिक त्याची सुधारणाच होईल. तांदळामध्ये खडे आहेत म्हणून विकत आणल्यानंतर आपण सगळे तांदूळ टाकून देत नाही, ते निवडून ठेवतो. तसंच आपल्यामध्ये दोष आहेत हे कळल्यानंतर खंत न बाळगता सद्गुरुचरणांवरती पूर्ण विश्वास ठेवून, प्रेम श्रद्धा ठेवून आपल्यातले दोष बाजूला काढावेत. हे घडावं, हे आपण करावं. आपल्याला कळावं की आपण कुठे चुकतोय. आपल्याला समजावं की आपण नेमकं काय केलं पाहिजे की हे खडे दूर जातील. यासाठी समर्थ शिष्य लक्षण सांगत आहेत. आता आज आपण 23व्या ओवीकडे वळणार आहे. 23व्या ओवीत समर्थ म्हणतात, शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी. आता धीरतेला आपण समजावून घेत असताना मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अंतर्मुख होऊन विचार करावा की आपल्यात काय कमतरता आहेत. मात्र त्या कमतरतांचा खेद बाळगू नये, विषाद वाटून घेऊ नये, त्रास वाटून घेऊ नये, न्यूनगंड वाटून घेऊ नये की अरे माझ्यात कमतरता आहेत, मी कुणीच नाही, माझ्याच्यानं कसा होणार परमार्थ वगैरे वगैरे. जर समजलं तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. धीरता ही गोष्ट परमार्थात अत्यंत आवश्यक आहे, तशीच ती व्यवहारातही आवश्यक आहे. पण व्यवहारामध्ये आपण धीर दाखवतो, परमार्थात दाखवत नाही, ही आपली अडचण आहे. धीर असतो आपल्याला काही गोष्टींच्या बाबतीत. एक उदाहरण सांगतो. समजा घरातला गॅस बिघडला. आपण माणसाला बोलावतो, माणूस येतो, त्याची आपण वाट पाहतो. समजा आला नाही तर त्याला फोन करतो, कधी येतोयस बाबा? तो म्हणतो वाटेतच आहे. थोड्या वेळानं तो येतो, गॅस दुरुस्त करतो आणि मग गॅसवरती अन्न शिजवून आपण खातो. आता या सगळ्या गोष्टीला साधारणत 1-2 तास तरी गेले. पण आपण त्या 2 तासांमध्ये धीर धरला, कारण आपल्याला विश्वास होता की हा गॅस दुरुस्त होणार आहे. हा पहिला विश्वास. दुसरा विश्वास त्या दुरुस्त करणाऱ्या माणसावर होता की तो माणूस योग्य पद्धतीनं दुरुस्त करेल. आणि तिसरा विश्वास, दुरुस्त झाल्यानंतर या अग्नीवरती स्वयंपाक होणार आहे. हे विश्वास बुडाशी होते म्हणून आपण धीर धरू शकलो. आता नीट विचार करून पहा. या 3 पैकी एक जरी विश्वास डळमळीत असता तर आपला धीर सुटला असता, आपल्याला अस्वस्थता, काळजी वगैरे वाटली असती. पण हे 3ही विश्वास आपल्यापाशी होते म्हणून धीर राहिला. परमार्थामध्ये विश्वासाचं किती महत्त्व आहे हे आपण पाहिलं आहे, जेव्हा समर्थ म्हणाले, मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण. ही ओवी पाहताना विश्वास किती गरजेचा आहे हे आपण पाहिलं. पण
हा विश्वास परमार्थात जेव्हा नसतो तेव्हा साधकाचा धीर सुटतो. साधना आपण करत असतो, काही जण अगदी नित्यनेमानं करत असतात, पण अनुभव येत नसतो म्हणून धीर सुटतो. परमार्थाची आवड असते, पण संसाराकडं पण आपलं मन जात असतं, म्हणून आपला परमार्थामधला धीर सुटतो. संसार हवा हवासा वाटतो, तसा परमार्थ पण हवा हवासा वाटतो. पण धीर सुटण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो परमार्थातला सुटतो. संसारातला धीर सहजासहजी सुटत नाही. आता इथे प्रश्न असा आहे, धीर सुटताना परमार्थातला का सुटतो, संसारातला का सुटत नाही? त्याचं कारण संसार दृश्य आहे आणि आपण दृश्यामध्येच आहोत म्हणून. परमार्थ हा सूक्ष्म आहे, हा आपल्याला अनुभवाच्या बुडाशी घेऊन जातो. जसं की आता कानानं ऐकू येतंय, तर कुठल्या शक्तीमुळं ऐकू येतंय त्या शक्तीपाशी परमार्थ घेऊन जातो. डोळ्याला दृश्य दिसतंय, तर कोणत्या शक्तीमुळं ते दृश्य आपण पाहू शकतो त्या शक्तीपाशी परमार्थ घेऊन जातो. तसंच मन विचार करू शकतं, पण कशामुळं मन विचार करू शकतं त्या शक्तीपाशी परमार्थ घेऊन जातो. म्हणून परमार्थ सूक्ष्म आहे. संसार हा स्थूल आहे, संसार हा दृश्य आहे आणि आपण त्या दृश्यामध्येच असल्यामुळं त्यातला अनुभव आपण तत्काळ अनुभवतो, म्हणून आपल्याला धीर राहतो. जसं की बिघडलेली गॅसची शेगडी डोळ्याला दिसते, बिघडलेलं मन डोळ्याला दिसत नाही. दुरुस्त करायला येणारा मनुष्य डोळ्याला दिसतो, म्हणून त्याच्यावर विश्वास आहे. तसं सद्गुरूंची शक्ती डोळ्याला दिसत नाही, म्हणून विश्वास डळमळीत असतो आणि म्हणून मग तिथला धीर सुटतो. बसमध्ये बसून आपण घाट माथ्याच्या रस्त्यानं जातो. हिमालयातले घाट तर आणखीन धोकादायक आहेत, पण ड्रायव्हरवरती आपला विश्वास आहे म्हणून आपण धीरानं बसून असतो. परमार्थात सद्गुरू ड्रायव्हरसारखा दिसत नाही चर्मचक्षूंना, म्हणून विश्वास ठेवायला, भरोसा ठेवायला कठीण जातं. साधक आधार घेतो संत वचनांचा, निरूपणांचा, प्रवचनांचा, कीर्तनांचा. सद्ग्रंथांचं वाचन करून तो त्याच्या विश्वासाला दृढ करण्याचा अभ्यास करतो खरं, पण आंतरिक शक्ती कमी पडते आणि विश्वास डळमळीत राहतो आणि मग धीर सुटतो. 12 वर्ष झाली साधना करतोय, अजून मन शांत झालं नाही. 25 वर्ष झाली नामस्मरण करतोय, तरी अजून काही अनुभव नाही, अशा पद्धतीचे विचार यायला लागतात. आपण त्या ठिकाणी हे विसरतो की आपण साधना करत नसून साधना सद्गुरू कृपेने घडत आहे. आपला देह केवळ निमित्त आहे. हा संतांचा उपदेश असतो, आपल्या सद्गुरूंचाही उपदेश असतो. पण ज्यावेळी धीर सुटतो त्यावेळी उपदेशाचा विसर पडतो. मग मनुष्य अभिमानाने ग्रासला जातो. मग आपल्या स्वतःलाही दोष देतो आणि प्रसंगी सद्गुरूंना किंवा आपल्या देवतेलाही दोष देतो. मला अनुभव कसा येत नाही अशी त्याची आतून चिडचिड होते, आतून अस्वस्थता येते. समर्थ म्हणतात, हा खूप मोठा दुर्गुण आहे. धीर नसणं याचा अर्थ आपली देहबुद्धी घट्ट असणं. धीर सुटायला तरी काय कारण राहिलं? विश्वासाची कमतरता हेच कारण राहिलं. विश्वास जितका दृढ असेल तितकी साधनेमध्ये प्रगती आहे, हेही आपण पाहिलं. त्यामुळं विश्वास दृढ करण्याचा अभ्यास केला की धीर धरायचा अभ्यास आपोआपच घडून येतो. नारद मुनी एकदा चालले होते. 2 तपस्वी 2 चिंचेच्या झाडांखाली तपश्चर्या करत बसले होते. नारद महर्षींना पाहून दोघांनी साष्टांग नमस्कार घातला. दोघांनी नारद महर्षींना विचारलं, मुनिवर, आम्हाला भगवंताची भेट केव्हा होईल? तेव्हा एका तपस्वीकडे पाहून नारद महर्षी म्हणाले, तू ज्या चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहेस त्याची एक फांदी तोडून आण. त्यानं तोडून आणली. नारद म्हणाले, या फांदीवर जेवढी पाने आहेत
तेवढे जन्म झाले की तुला देव भेटेल. हे ऐकून त्याचा धीरच सुटला. तो निराशेनं खालीच बसला आणि म्हणाला, जाऊ दे, ही तपश्चर्याही नको आणि देवही नको, इतके जन्म. दुसऱ्या तपस्वीकडे वळून नारद महर्षी म्हणाले, तू ज्या चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहेस त्या झाडाची सर्व पानं मिळून जितके जन्म आहेत तितके तुझे जन्म झाले की देव भेटेल. त्या तपस्वीच्या चेहऱ्यावरती हसू आलं. नारदांनी विचारलं, काय झालं, का आनंद झाला तुला? तपस्वी म्हणाला, एवढे जन्म झाल्यावर तरी तो भेटेल याची शाश्वती मिळाली म्हणून मला समाधान मिळालं. नारद म्हणाले, याच क्षणी तुला देव भेटवतो. आणि तो तपस्वी भगवत स्वरूप झाला. ही कथा काय सांगते? ही कथा विश्वासाचं महत्त्व सांगते की ज्यामुळं साधकाला धीर येतो. त्यामुळं समर्थ जेव्हा सांगतात की शिष्य पाहिजे अतिधीर, तेव्हा या विश्वासाचं महत्त्व तिथे दडून आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. ही धीरता वाटते तितकी साधी सोपी नाही आणि महत्त्वाची पण आहे. आत्ताची कथा आपण विश्वासाच्या दृष्टीनं पाहिली, पण साधनेमध्ये काय होतं? साधक अंधकारामध्ये चालत राहतो, जणू आसपास कुणी नाही अशी अवस्था. आंधळ्याचं जग असावं तशी अवस्था. आंधळ्याच्या हातामध्ये निदान काठी तरी असते. साधनेत खोल गेल्यानंतर साधकाच्या हातात काहीच असत नाही. तिथे काठी असते ती सद्गुरूंवरती असलेल्या विश्वासाची, श्रद्धेची, भक्तीची आणि भावाची. ती काठी नसेल तर मग धीर राहत नाही. काहीच घडत नाही आहे असं साधनेमध्ये वाटायला लागतं. डोळे मिटून मी बसतोय, पण कधी नाम घडतंय की नाही काय माहीत. झोप लागतेय की ध्यान होतंय काय माहीत. अशा पद्धतीचे प्रश्न येतात. सद्गुरू जर देहात असतील तर शिष्य त्याच्या प्रश्नांचं समाधान करून घेतो. पण सद्गुरू प्रश्नाचं समाधान करतात. साधनेचा प्रवास त्या शिष्यालाच करावा लागतो. प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे शिष्याला ब्रह्मप्राप्ती होत नाही. घरी जाऊन त्याला पुन्हा साधनेलाच बसावं लागतं, पुन्हा त्याच अंधकारात शिरावं लागतं. म्हणून समर्थ धीरत्व हा महत्त्वाचा गुण सांगतायत. इथं या अंधारामध्ये साधकानं धीर धरणं आवश्यक आहे की आपल्या पाठीशी आपले सद्गुरू आहेत. त्यांनी दिलेलं नाम आहे. मी सर्वस्वी त्यांचा आहे, भगवंताचा आहे. मी माझ्या देहाचा, मनाचा, बुद्धीचा नाही, घरच्यांचा वगैरे तर नाहीच नाही. मी असेन तर फक्त माझ्या सद्गुरूंचा. असा दृढभाव असेल तर तिथे साधकाला, शिष्याला धीर राखता येतो. आपलं मन बाहेर जाणारच, कारण आपण जर बहिर्मुख नसतोच तर मुळात आपल्याला साधनेची गरज काय होती? आपण बहिर्मुख आहोतच, म्हणून अंतर्मुखतेची साधना आपण करत आहोत. त्यामुळं बहिर्मुख होण्याला इतकं महत्त्व देऊ नये. ते जाणारच आहे बाहेर मन, त्याला आत आणण्याचा अभ्यास करावा. मनाची, चित्ताची, आपल्या बुद्धीची ओढ दृश्याकडे असणारच आहे, हे गृहीतच आहे. म्हणून तर आपण साधनेला बसलोय. तर त्यांना आत आणण्याचा अभ्यास करावा. आणि हा करत असताना हे सगळे बाहेर धावत आहेत म्हणून धीर सुटू देऊ नये. सद्गुरू वचनावर विश्वास ठेवून धीरत्वानं अंतर्मुख होण्याचा अभ्यास करावा. असं जो करतो तो शिष्य असतो. म्हणून शिष्य पाहिजे अतिधीर. इथे पण पहा, समर्थांनी अति हा शब्द घातला. नुसता धीरपणा नाही, अतिधीरपणा. व्यवहारात आपण पाहिलं पहा की आपण धीरत्व दाखवतो, पण थोड्या वेळानं जर गॅस दुरुस्त करणारा मनुष्य आला नाही तर मात्र आपला व्यवहारातला धीरसुद्धा सुटतो. आपण अस्वस्थ होतो, चिडचिड करतो. त्या माणसावरती आल्यानंतर प्रसंगी ओरडतो सुद्धा. परमार्थात तर यापेक्षा पुष्कळ जास्त धीर धरावा लागतो. वर्षानुवर्ष कदाचित काहीही अनुभूती येत नाही, तरी साधनेला दृढ धरून निष्ठेनं साधना करावी लागते. म्हणून समर्थ
अतिधीर असा शब्द वापरतात. त्या जोडीला समर्थ काय सांगतायत? शिष्य पाहिजे अति उदार. उदारता म्हणजे मनाचा, चित्ताचा मोठेपणा, त्याचा व्यापकपणा. आज माझ्याकडे परिस्थिती आहे आणि मी 1000 लोकांना जेवण घातलं म्हणजे मनाचा मोठेपणा आहे का? मुळीच नाही. कुणाला वाटेल असं कसं काय? मोठ्या मनाचा मनुष्यच तर जेवण घालेल. परमार्थात तसा मोठेपणा अपेक्षित नाही. मनाचा मोठेपणा याचा अर्थ मन व्यापक होणं, याचा अर्थ मनातील अहमबुद्धी निघून जाणं. जेवण घालायला हरकत नाही, पण मी जेवण घालतो अशी जर स्मृती तिथे असेल, मी अमुक अमुक अन्नदान केलं, मी अमुक अमुक द्रव्यदान वस्त्रदान केलं, असा जर तिथं भाव असेल तर ती उदारता नव्हे. मी केलं या भावामुळे तिथे मनाची संकुचितताच आहे. मन, चित्त, बुद्धी हे व्यापक होणं हे उदारतेचं लक्षण आहे. याचा अर्थ त्यातला मीपणा जाणं. मीपणामुळं मनाला, चित्ताला, बुद्धीला एक प्रकारचं जडत्व आलेलं असतं. ते जडत्व जाऊन तिथे व्यापकत्व येणं म्हणजे उदारता आहे. अहो, आपण सद्गुरूंच्या दारात असतो, आपल्यासारखेच बरेच शिष्यही तिथे असतात. तरीही शिष्यांमध्ये हेवे दावे असतात. आपली बघण्याची दृष्टी स्वच्छ नसते. हा कशाला इथे आलाय, ही अशी का आहे, ती तशी का आहे, अशा पद्धतीचे भाव मनात असतात. तर आपण उदार कुठून होणार? मनानं मोठं असणं, व्यापक असणं हे उदारतेचं मूळ आहे. दानधर्मच करत राहणं म्हणजे उदारता नव्हे. त्याच्या उलट पण आहे. मी प्रपंच किती सचोटीनं करतो, काटकसरीनं करतो, असाही अभिमान पुष्कळांना असतो. ही सुद्धा उदारतेच्या आड येणारीच गोष्ट आहे. प्रसंगी आपल्या जवळचं सगळं देण्याची तयारी पाहिजे आणि त्याचबरोबर प्रसंग आला तर जवळ असलेल्या गोष्टींमधूनच सचोटीनं प्रपंच करण्याची कला पण पाहिजे. मन जर हलका असेल, अभिमानरहित असेल, अहंकाररहित असेल तर हे दोन्ही साधकाला साधता येतं. एक तर शांतपणे त्याला त्याच्या प्रपंचात राहता येतं. त्या शांततेमुळं त्याला त्याची कर्तव्य चोख पार पाडता येतात आणि तीच शांतता त्याला साधनेमध्येही मदत करते. आणि साधना चांगली झाली की त्या शांततेत भर पडते. मनातील अहंकार हळूहळू कमी व्हायला लागतो आणि मन व्यापक व्हायला लागतं. चित्त, बुद्धी व्यापक व्हायला लागते. सर्वांना सामावून जी घेते ती व्यापक बुद्धी. सर्वांचा विचार करून सर्वांना सामावून घेतं ते व्यापक मन. असं व्यापकत्व त्या ठिकाणी आलं की मग आपपर भाव निघून जातो. हाही आपलाच आहे, ही पण आपलीच आहे, कारण या सगळ्यांच्या आत पण भगवंतच आहेत, माझे सद्गुरूच आहेत, असा भाव तिथे यायला लागतो. असा व्यापक भाव येणं हे उदारतेचं लक्षण आहे. मग अशी व्यक्ती केवळ त्याच्या स्वतःपुरती जगत नाही, ती सगळ्यांची असते. खरे उदार जर कोण होते तर ते म्हणजे श्री महाराज. गोंदवल्यात गेल्यानंतर महाराज कोणी परके आहेत असं कुणाला वाटलंच नाही. कुणाला ते आपले आजोबा वाटले, कुणाला वडील वाटले, कुणाला आई वाटले, तर कुणाला बाप, कुणाला भाऊ वाटले. आपलेच हे कुणीतरी आहेत, अगदी प्रेमाचे, अगदी जवळचे, आपल्या घरातले, असं श्री महाराजांच्याबद्दल सगळ्यांनाच वाटायचं. याचाच अर्थ श्री महाराज उदार होते. त्यांनी अन्नदान पुष्कळ केलं म्हणून ते उदार नव्हते, तर त्यांच्यापाशी असलेल्या व्यापकतेमुळे ते उदार ठरले. समर्थ म्हणतायत, अशी उदारता शिष्यामध्ये अपेक्षित आहे की त्यानं संकुचित असू नये, व्यापक असावं. त्यानं अभिमानानं ग्रासलेला असू नये, त्यांनी भक्तिभावानं, प्रेमानं व्यापलेला असावं. सर्वांना तो जवळचा वाटावा आणि सर्व त्याला जवळचे वाटावेत असं त्याचं मन असावं, असं त्याचं चित्त, अशी त्याची बुद्धी असावी. तर ती खरी उदारता. अशी व्यक्ती मग घरात असलेलं सगळं अन्न लोकांचं पोट भरण्यासाठी खर्च करेल.
जवळ असलेला पैसा देताना मागे पुढे विचार करणार नाही आणि मनात त्याची आठवणही ठेवणार नाही की मी अमुक लोकांना जेवायला घातलं, मी अमुक पैसे दिले, वगैरे वगैरे. हा आनंदाचा मार्ग आहे. जेव्हा अभिमानाचं वजन कमी व्हायला लागतं तेव्हा आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी भगवंताच्या निकट जायला लागते आणि भगवंत जसा आनंदमय आहे त्या आनंदाची चुणूक आपल्याला मिळायला लागते. त्यामुळे जो अभिमानरहित राहतो तोच उदारता अनुभवू शकतो, तोच व्यापकता अनुभवू शकतो. पुढे समर्थ परमार्थविषयी शिष्यानं तत्पर असावं हा विषय मांडतायत. कारण ही तत्परता आपल्या ठिकाणी परमार्थविषयी असत नाही, प्रपंचविषयी मात्र असते. मागे एकदा आपण पाहिलंय पहा, 5 तारखेला विजेचं बिल भरलं नाही तर वीज बंद होणार म्हणून माणूस गडबड करून तत्परता दाखवून विजेचं बिल भरतो. पण आजचा दिवस साधनेशिवाय जात आहे तर तत्परतेनं साधना आधी करावी ही गोष्ट साधकाला जमत नाही. साधना काय, केली तर केली, नाही केली तर नाही केली. आज नामस्मरण केलं नाही तर बँकेतील 10,000 थोडीच कमी होणार आहेत. त्यामुळं तिथं तत्परता येत नाही. पण जी नोकरी काही हजार रुपये देते तिथे लेट मार्क पडू नये म्हणून मनुष्य तत्परतेनं कामावरती जातो. हे आपलं वर्तन काय दर्शवतं? हेच दर्शवतं की आपलं पैशाशिवाय, प्रपंचाशिवाय, संसाराशिवाय अडतं, भगवंताशिवाय नाही. याच्या उलट जेव्हा घडतं तेव्हा साधक परमार्थविषयी तत्पर होतो. जेव्हा त्याला वाटतं की भगवंताशिवाय आपलं अडतंय, साधनेशिवाय आपलं नडतंय, तर तो परमार्थविषयी तत्पर होतो. यासाठी साधनेची ओढ निर्माण व्हावी लागते, जी आपल्यात नसते. त्यामुळं हा विषय पाहणं गरजेचं आहे की आपल्याला साधनेची ओढ कशाने लागेल. आपण प्रपंचातलं थोडंसं उदाहरण पाहूया. आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा एखाद्या गोष्टीची ओढ लागते, ती कशामुळे? समजा आपण गुलाबजाम खाल्ला आणि तो आपल्याला आवडला. आता हे का घडलं? कारण गुलाबजाम स्थूल आहे आणि जीभ नावाच्या स्थूल इंद्रियांच्या माध्यमानं आपण त्याची चव अनुभवली म्हणून ते आपल्याला कळलं की हा गोड आहे. आता हा अनुभव आल्यामुळं त्या अनुभवाची गोडी लागली. अनुभवच जर आला नसता तर गोडी लागली नसती. उदाहरणार्थ आपली जीभ जर चव जाणून घेण्यासाठी असमर्थ असती, काही आजार असता की ज्यामुळं चवच कळत नाही आहे, तर आपल्याला गुलाबजामची आवड लागली नसती, कारण त्याचा अनुभवच आला नसता. म्हणजे अनुभव येणं ही गोष्ट आवड लागण्यासाठी आवश्यक आहे. परमार्थामध्ये आपल्याला अनुभव मिळत नाही म्हणून आपल्याला साधनेची गोडी लागत नाही. साधकाचं मन अखंडपणे बाहेर धावत असतं, अस्वस्थता आणि चंचलता अनुभवत असतं. साधना जर नित्यनेमाने आणि सद्गुरुपदिष्ट मार्गाने केली तर हळूहळू हे मन शांत व्हायला लागतं आणि ते शांत ज्या ठिकाणी होतं ते आहे आपलं आत्मस्वरूप. असं पहा, समुद्रात उडालेला थेंब किंवा आलेला बुडबुडा किंवा आलेली लाट हे खाली बसून जाणार कुठे? पुन्हा समुद्रातच जाणार. तसं मनाची अस्वस्थता आहे, चंचलता आहे, सगळं ठीक आहे, पण ते शांत होऊन जाणार कुठं? आत्मसागरामध्येच. आणि आत्मसागराच्या ठिकाणी काय आहे? परमशांती आहे, अखंड आनंद आहे, अखंड समाधान आहे. त्यामुळं शांत झालेलं मन जेव्हा आत्मशांतीला जाऊन मिळतं त्यावेळी साधकाला साधनेतील शांततेचा, साधनेतील सुखाचा, आनंदाचा अनुभव येतो. आणि हा अनुभव एकदा आला की मग त्याला साधनेची गोडी लागते. माऊली म्हणतात, का जे या मनाचे एकनिके, जे देखील या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावित जाईजे. मनाला गोडी लागली की त्या गोडीला मन सोकावतं आणि तिथं चिकटून राहतं. तसं तू साधनेची गोडी मनाला लाव असं माऊली सांगतायत.
ते घडलं की मग साधकाला, त्या मनाला जबरदस्ती करून साधनेला बसावं लागत नाही. त्याला गोडी लागल्यामुळं तो आपोआपच साधनेला बसतो आणि साधनेला मग आयुष्यात महत्त्व येतं आणि मग तिथे साधनेपरती परमार्थविषयी तत्परता येते. जोपर्यंत हा शांततेचा अनुभव नाही, साधनेतील सुख नाही, तोपर्यंत ही तत्परता येणार नाही. कारण तोपर्यंत आपल्याला प्रपंचाचाच अनुभव आहे, त्यामुळे तिथेच तत्पर आपण असणार. पण जेव्हा आतल्या शांततेचा, आतल्या सुखाचा, आनंदाचा अनुभव येतो, त्यावेळी साधक परमार्थविषयी तत्पर होतो. म्हणून समर्थ म्हणतायत, शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी. पुढे समर्थ आणखी काय लक्षणं सांगत आहेत ती आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.